आता एक देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। याच संदर्भातला अधिक तपशील आपल्याला बघायचा आहे। तर सर्वात तरुण महापौर ते दोनदा मुख्यमंत्री अशी त्यांची कारकीर्द 1989 पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली। 1990 मध्ये नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। 1992 मध्ये भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहराध्यक्ष ते ठरले। 1992 मध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून ते विजयी झाले। 1997 मध्ये सर्वात कमी वयाचे महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आणि सलग 2 वेळा नागपूरचं महापौर पद त्यांनी भूषवले। 1994 मध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ते ठरले। तर 1999 मध्ये पहिल्यांदा नागपूरमधून आमदार म्हणून ते विजयी झाले। 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2010 मध्ये भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। 2013 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली। 2014 मध्ये वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली। 2019 मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली। 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर 80 तासात सरकार पडलं होतं। 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री ठरले।